name is Chakulakshmi Katkar and I am first girl in my village to pass 10th standard. माझ्या गावाचं नाव मांगरुण, तालुका महाड, जिल्हा रायगड आणि माझ्या घरात आई वडील आणि माझे 3 भाऊ आणि एक बहीण आहे मोठी. माझे आई वडील मोलमजुरी करतात, जिथे काम भेटेल तिथे जातात. आता ते कामाला बाग राखायला आहेत, कारण ते मोठे लोक असतात ना, ते शिकलेले नसतात आणि त्यांना कामावर जावं लागतो आणि त्यांना जास्त काम करता येत नाही, म्हणून ते मुलांना पण घेऊन जातात कामाला. म्हणून आमच्या इथली मुलं कोण जास्त शिकली पण नाही. त्यांना बघून मला वाटायचे की मी अशी कामाला जायला नको पाहिजे, मला काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, म्हणून मी आता कंटिन्यू करते माझं शिक्षण. माझ्या हॉस्टेलचं नाव जीवन विकास केंद्र. तेव्हा त्या हॉस्टेलमध्ये मग मला सिस्टरांनी सांभाळलं की इथं चांगला शिकायला भेटेल, तू रडू नको, एकली आहेस. म्हणून काय झालं, तेव्हा मला थोडा चांगलं वाटलं आणि सिस्टर मला जवळ घेऊन शिकवायच्या, तर मला खूप चांगलं वाटायचं त्या हॉस्टेलमध्ये. जेव्हा इकडं कॅम्प चालू होणार आहे असं सिस्टरांना कळालं, तर सिस्टरांनी सांगितलं की तू या 10वीच्या मुलींपेक्षा तू हुशार आहेस आणि तुला म्हणजे इंग्लिश थोडं यायला पाहिजे, म्हणून तुला अहमदनगरला जायला लागेल. पहिले स्टार्टिंगला आमची खेळ वगैरे घेतले, तेव्हा खूप चांगलं वाटलं ग्रुपमध्ये. आणि मागून क्लास चालू केले ते इंग्लिश शिकण्यासाठी आणि थोडीफार इंग्लिश पण जमायला लागली. खास करून मला जास्त आता इंग्लिश स्टोरी लिहायला येते, तर मला खूप आवडते आणि इंग्लिश बोलायला थोडं जमते. तर खरंच इथे खूप छान वाटलं. माझं ड्रीम मला शिक्षक व्हायचं आहे, पण माझ्या आईवडिलांचं स्वप्न थोडं वेगळं आहे. त्यांना वाटतं की मी इंजिनियर व्हावं. मला शिक्षक का व्हायचं आहे, कारण आमच्या हॉस्टेलमध्ये मी जेव्हा आमच्यासारख्या मुलींना मी शिकवायची, त्यांना लगेच समजायचं, तेव्हा मला वाटलं की अशा मुलींना मी मदत करू शकते मोठी शिक्षक होऊन. आपण जर शिक्षण घेतलं आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं, तर आपल्याला कामाला जास्त जायला लागणार नाही, खूप उन्हातान्हात फिरायला लागणार नाही. पप्पा मला लहानपणी भट्टीवर असताना ते माती असते ना, त्याच्यात माझं नाव काढायला शिकवत होते आणि आता मी 10वी पास झाली, तर मला खूप आनंद होते.